अंतर आणि लायकी ओळखून वाढा. हा, अरे सांडलं. चल पुसून घे. पुसून घे. इथे चपलेपाशी. हीच खरी जागा आहे तुझी, माझ्या पायाशी. राधा, ए थांब तिथे. ते तिचं काम आहे, तिनेच करायचं आहे. तू ड्रायव्हर आहेस ना, जा बाहेर जाऊन थांब. ड्रायव्हरने बाहेर जाऊन थांबायचं आहे. गेले कसे नाही? स्वाभिमान आहे की नाही? निर्लज्ज कुठले. जीवनातली सगळी मजा गेली. आणि एक, घरातली सगळी कामं दिवस संपायच्या आत वेळेत झाली पाहिजेत. एकही काम उरता कामा नाही. कोणी मदत करायची नाहीये तिची. मी विराजसलाही दयामाया दाखवत नाहीये, तर जो कोणी मदत करेल त्याचे काय हाल करीन मी, हे लक्षात घ्या. नशीब काढलंच ग बाळा तू. आता तुला कधीच कशाचीच कमी पडणार नाही. तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच असणार आहे बघ. जे नशिबाला कोणाची नजर नाही लागायला पाहिजे. राधा, हे कशाला करतेस तू? काय हा हट्ट आहे तुझा? राधा, ठेव ठेव अगोदर. हे सगळं तू कशासाठी आणि काय करतेस? मोलकळी नाहीस तू घरातली? हं? हे सगळं तू का मुकाटाने सहन करतेस का? हं? तुझी ही अवस्था बघून ना अन्नाचा कण सुद्धा माझ्या घशाखाली उतरेनासा झालाय. घरच्या सुनेला मान द्यायचा राहिला बाजूलाच, आणि तुला हे असं कामाला लावलंय आणि तू इथे करतेस. तुला काय वाटतं तुझ्या ह्या अशा वागण्यानी त्यांच्या मनाला पाझर फुटेल? नाही, हे असं होणार नाही. मी पाहते ना इतकी वर्ष, अनाथांची जागा हीच आहे त्यांच्या लेखी. राधा, असं लाचार होऊन जगण्यापेक्षा ना
तू विराजसला घेऊन निघून जा, सुखात राहाल. आपल्याच लोकांना दूर करून कोणी सुखात कसं राहू शकतं काकू? नाती दूर जाऊ नयेत त्यासाठीच आमचे सगळे प्रयत्न चाललेत ना. आणि कोणीतरी तोडायचा प्रयत्न करत असेल तर आपण जोडायचा प्रयत्न करायलाच हवा ना. राधा, तुला काय वाटतंय? तुमचं नातं ही लोक जुळू देतील? मनापासून केलं ना की सगळं शक्य होतं. बघा तुम्ही, एक दिवस तुम्हाला आणि काकाला सुद्धा या घरात हक्काचं आणि मानाचं स्थान मिळेल. आणि कामाचं झालंच तर सुनाई घरची सगळी कामं करतेच की. मोलकरीण म्हणून ही सगळी कामं सांगत असतील, पण मी स्वतःला या घरची सून म्हणूनच ही सगळी कामं करते. आणि मला त्यात कसलाच कमीपणा वाटत नाही काकू. झालं म्हणजे ही काही इथून जाणार नाही आणि हिच्या बरोबर विराज सुद्धा इथेच राहणार. विराजस, सॉरी, मी ते इथे जातो बाहेर. विराजस, राधा, चुकलं माझं. रिअली व्हेरी सॉरी. आणि हे सगळं मी खूप मनापासून म्हणतोय. मला आज कळालं तुझ्यापासून सत्य लपवल्यामुळे तुला किती वाईट वाटलं असेल. मी पण खूप हर्ट झालोय राधा. त्यांनी तुला मोलकरीण बनायला सांगितलं आणि ही गोष्ट तू मला सांगितली नाही. का तयार झालीस राधा? तेव्हाही आणि आत्ताही का? राधा, हे काम नाहीये तुझं. हेच नशीब रेखाटायचं आहे का हातावर? हे काय कायम असंच राहणार आहे का? विराजस, तू म्हणाला होतास तू पहिल्यापासून सुरुवात करून खूप मोठा होणार. मग आपलं नशीब बदलणारच ना तू. आपण बदलू, दोघे मिळून. विराजस, आता आपण हा मार्ग निवडलाय. आता काहीही झालं ना तरी अजिबात माघार घ्यायची नाही. आणि तसंही आधी मी काय महाराणी नव्हतेच. मला सवय आहे कष्टाची.
जेवणार नाही आहेस का? नको राधा, मला भूक नाहीये, तू खाऊन घे. हो, भूक लागली ना की आपलं डोकं काम करणं बंद करतं. मग चिडचिड होते, रडायला येतं, मन अशांत राहतं. आता मुंग्याचंच बघ ना, आधी नाही नाही म्हणतो आणि मग त्याची रडारड होते. मग त्याला असं पकडून असं बसवावं लागतं आणि असं गरमागरम छान ताट वाढून दिलं ना की मग खातो बरोबर. कसं आहे ना विराजस, पोटात अन्न असलं ना की डोकं आपोआप शांत राहतं. आणि काही सुचायला हवं असेल तर माणसाने जेवायलाच हवं. आता जेवणार आहेस की मी? राधा, मी खरंच तुझ्या सोबत आहे, कायम. आणि ते आता कधी काही लपवणार पण नाही तुझ्यापासून. आई, अरे आता याची गरजच नाहीये. इतकी गुणाची मुलगी असताना आपल्याला विराजसची काळजी करायचं काहीच कारण नाहीये. अरे सगळ्या घरातल्यांचं करते ती, मग आपल्या नवऱ्याला ती उपाशी ठेवेल का? हा, आता आपल्याला विराजसची काहीच काळजी करायची गरज नाहीये. आता क्लिकच घेईल त्याची काळजी. काय काय म्हणालीस? काय म्हणालीस? कोणासमोर तोंड उचकतेस याचं काही भान आहे का तुला? हा, माझ्याशी आतापर्यंत असं बोलण्याची हिंमत नाही झाली कोणाची. कोण आहे मी? मसाला किंग विजेंद्र बिराजदार. एवढ्या कमी वेळात ज्यांनी मसाल्याचा व्यवसाय सगळीकडे पसरवला तो विजेंद्र बिराजदार. आणि त्या विजेंद्र बिराजदारला अक्कल शिकवतेस तू? विजेंद्र बिराजदार जे काय करतो ना ते सगळं योग्यच करतो, लक्षात ठेव. अहो, मी काय म्हणते तर ऐका ना. दुसऱ्याने केलेला मसाला तुम्ही तुमच्या नावावर करताय, हे बरोबर नाहीये. मला अक्कल शिकवतेस आणि डोळ्यात डोळे घालून बोलतेस? तुला तर मी देवा, 20 वर्षांपूर्वी माझ्याबरोबर जे घडलं ते राधेबरोबर नको करू देऊ. मी हात सोडते तुला, सांभाळ रे देवा.
पुसून घे. इथे चपलेपाशी. ए थांब तिथे. ते तिचं काम आहे, तिनेच करायचंय. मी राधाशी लग्न करून तिचं आयुष्य अजून कॉम्प्लिकेटेड करतोय का? काय प्रॉमिस केलं होतं चंदू शेटना आणि काय घडतंय? माझ्यामुळे तिला फक्त त्रासच सहन करावा लागतोय. माझ्यामुळे विराजच त्याच्या आई वडिलांपासून दुरावलाय. एवढ्या लाडाकोडात वाढलेला मुलगा पण आज माझ्यामुळे त्याला हे असं बाहेर जमिनीवर झोपावं लागतंय. अरे हे ब्लँकेट तर राधाने मला पांघरायला दिलं होतं आणि ते दुसरं ब्लँकेट ते तर धुवायला टाकलंय. म्हणजे आता राधाकडे ब्लँकेटच नाहीये. हे बिचारी एवढ्या थंडीची कुडकुडत असणार आतमध्ये. नाही नाही, आपण हे ब्लँकेट राधाला दिलं पाहिजे. पण कसं, असं डायरेक्ट कसं जाणार आतमध्ये? किंवा नाही नाही नाही, विराजच काही पर्यायच नाही. हे ब्लँकेट द्यावंच लागेल तिला. येस येस, काही करून द्यावं लागेल. राधा, ब्लँकेट. आणि हेच द्यायला ऍक्च्युली यायचं होतं आतमध्ये, पण म्हटलं तू झोपली असशील, सो कळत नव्हतं कसं येऊ की नको. मग थोडी हिम्मत करून आलो शेवटी. झोपले नव्हते, जागीच होते. झोपच नाही आले. थँक्यू. हे घे. तुझं काय? छे हे छे, मला थंडी बिंडी काही वाजतच नाही. हा, हे म्हणजे ब्लँकेटची सवयच नाही ना मला. मी विदाउट ब्लँकेटच झोपतो, त्यामुळे हे तुला असू दे. हा, ओके. विराजस, अरे बाहेर थंडी आहे. मग काय झालं? सांगितलं ना तुला, मला थंडी वाजतच नाही. अगं हे तर काहीच नाही. मी परदेशात होतो ना शिकायला, तेव्हा तर तुला सांगतो, इतकी थंडी होती, इतकी थंडी होती, इतकी थंडी होती की तू विचारच नाही करू शकत, इतकी थंडी होती. हो का? तिथेही खोली बाहेरच झोपायचास का? हो मग. हा, नाही नाही, खोली बाहेर नाही, खोलीतच झोपायचो. पण थंडी खूप होती ना, तेव्हा मी विदाउट ब्लँकेट झोपायचो. त्यामुळे हे ब्लँकेट तू तुझ्यापाशी असू दे, मला काही नाही, मी आहे ओके, मस्त. हा, तू तिथेही खोलीतच झोपायचास ना, मग इथेही खोलीतच झोप ना. राधा, झालं ना आपलं याच्यावर बोलणं. मी नाही जाणार आहे तिथे म्हणून. तू इथे असणार आहे तर मी पण इथेच असणार आहे. कशाला पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचे? बरं, तू तुझ्या खोलीत नाही झोपू शकत, ठीक आहे, मग तू इथे झोप आपल्या खोलीत. खरंच? नाही नाही, नको ते. राधा इथे नको, ते बरं नाही. अगं मी बाहेर ठीक आहे ना, तू इथे मस्त आईस्पाईस व्यवस्थित झोप, मी बाहेर आहे. ओके? विराजस, नाही हं, आधीच तू तुझ्या घरात ड्रायव्हर म्हणून राहतोयस आणि त्यात तू खोलीच्या बाहेर जाऊन झोपतोयस ना. मला नाही आवडत हे खरंच. ऐक ना राधा. विराजस, राधा. विराजस, सॉरी, पण ते इथे या खोलीत दोघं ते झोपायचं कसं करायचं? म्हणजे
ते तू ठरव. तुला बेडवर झोपायचंय की चटईवर?